उद्धव ठाकरे गटाचे जयेश वाणी हे देखील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे देखील मी जाणार आहे। मात्र सुरुवातीला मी जातोय श्रीकांत देशपांडे यांच्याकडे। श्रीकांतजी, आपलं स्वागत। कसं पाहायचं या निकालाकडे, कारण पुन्हा एकदा महायुतीचा वर्चस्व आपल्याला या निवडणूक निकालामध्ये पाहायला मिळतोय आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकदा झटका। असं आहे की हा निकाल खरं म्हणजे अपेक्षित अशा पद्धतीनेच येतो आहे, कारण ज्या पद्धतीनं नगर परिषदा निवडणुकांमध्ये, महापालिका निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी जोरदार मुसंडी मारली होती, त्याच पद्धतीने बघत असताना असं आपल्या लक्षात येतं की हा निकाल कुठेही अनपेक्षित असा नाहीये, हा अपेक्षित असा पद्धतीचा निकाल आहे। त्यामुळे या निकालाबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही। भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं या निवडणुकांसाठी तयारी केली होती किंवा शिवसेना शिंदे गटानं ज्या पद्धतीनं तयारी केली होती त्या पद्धतीनं ते बघता हा निकाल अत्यंत अपेक्षित अशा पद्धतीचा निकाल आहे। खास करून तुम्ही जर बघितलं तर सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांमध्ये अतिशय एकतर्फी अशा पद्धतीचे निकाल जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकटा सत्तेच्या दिशेनं वाटचाल करतो आहे आणि अन्य जिल्हा परिषदांमध्येही भाजपला शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या मदतीनं जे आहे तर सत्ता स्थापन करता येईल असं आता दिसतंय। सांगली जिल्हा परिषद आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये थोडीफार जी आहे तर ती लढत आहे काँग्रेसकडनं असं आपल्याला आता दिसतंय, पण अन्यत्र मात्र जे आहे तर ते भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचाच वर्चस्व जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा अपेक्षित निकाल आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार दादांचं जर का अपघाती निधन झालं नसतं तर मला असं वाटतं की या निकालामध्ये अजून काहीशी आघाडी जी आहे ती या मित्र पक्षांना घेता आली असती, पण त्यांनी संयमित पद्धतीनं प्रचार केला आणि खरं म्हणजे राजकारणामध्ये हे अपेक्षितही होतं आणि त्यानुसारच ते घडलं आणि त्यामुळे कदाचित असेल की या सगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे।